आज मी तुम्हाला अचारी स्टाईल भेंडी दाखवणार आहे। अगदी चवीला छान कुरकुरीत आणि त्याचबरोबर चटपटीत अशी तयार होते। अगदी रोजच्या जेवणातला वरण भात आणि त्यासोबत जर खाण्यासाठी ही भेंडी बनवलीत ना, आहाहा, एकदम मस्त अशी साइड डिश आहे। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज। तर ह्यासाठी मी इथे भेंडी जी घेतलेली आहे तर तुम्ही बघाल छान कवळी आणि छोटी अशी भेंडी घेतली आहे। ती आपण स्वच्छ धुवून त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून गेल्यानंतर पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी जी आहे ती चिकट होत नाही। आणि ह्या पद्धतीने तुम्ही बघाल पातळ अशी उभी चिरून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं, भेंडी जी आहे ती कुरकुरीत लवकर होतात। त्यात आपण सगळी भेंडी ह्याच पद्धतीने मी इथे चिरून घेतलेली आहे। तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला जर बिया ह्यातले तुम्ही खात नसाल तर जेवढ्या बिया निघतील त्या तुम्ही काढून टाकायच्या आणि बाकीची जी भेंडी आहे ती आपण वापरायची। तर ह्यासाठी आता इथे मसाला फोडणीसाठी मी इथे मेथी, बडीशेप, धणे, राई आणि जिरं घेतलेलं आहे। फोडणीसाठी तेल, आपला मसाल्याचा डब्बा, बारीक छान उभी अशी चिरून घेतलेली ही भेंडी। आणि आता आपण ह्याला चटपटीत बनवण्यासाठी ह्यामध्ये आपण आमचूर पावडर, चाट मसाला आणि आपण कोणत्याही तुम्ही ब्रँडचा म्हणजे कोणत्याही कंपनीचा तुम्हाला जो आवडेल तो इथे आपण आचार मसाला म्हणजे आपल्या लोणच्याचा मसाला आपण वापरणार आहोत। यामध्ये भेंडी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित अगदी बारीक अशी छान चिरून घ्यायला लागतात। तर आता सुरुवात करूया। तर त्यासाठी मी एक तुम्ही बघाल खोलगट असा पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये केल्यामुळे भेंडी जी आहे ती लवकर सगळ्या बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत होतात। म्हणजे त्याला जी कुकिंग करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी लागतो। म्हणून आपण फोडणीमध्ये घालणार आहोत पंचफोरन। यामध्ये राई, जिरं, मेथी, बडीशेप आणि धण्याचा समावेश असतो। लोणच्यामध्ये सुद्धा आपण हेच 5 घटक जे आहेत हे प्रामुख्याने वापरले जातात। ह्याचा फोडणीमध्ये घातल्यामुळे खूप छान स्वाद जो आहे तो आपल्या भाजीला येणार आहे। यामध्ये तुम्ही राईच्या ऐवजी इथे कलोजी सुद्धा वापरू शकता। त्याचा सुद्धा एक छान स्वाद जो आहे तो आपल्या फोडणीला मध्ये येतो। तुम्ही इथे एक बघितलं असेल, आपण ह्यामध्ये कांदा किंवा लसूण किंवा टोमॅटो कसलाही वापर करणार नाही आहोत, कारण ही छान आपल्याला कुरकुरीत अशी बनवायची आहे आणि त्याला एक अचारी फ्लेवर जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे। तर यामध्ये आपण चिरून घेतलेली जी भेंडी आहेत ही आपण ऍड केली। जवळजवळ एक 10 मिनिटं आपल्याला ही व्यवस्थित कुरकुरीत ह्यातलं पाणी जे आहे ते जाईपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहेत। बऱ्याच जणांची तक्रार असते की भेंडी जी आहे ती भाजी खूप चिकट होते, त्याला खूप तार येते। तर ह्यासाठी तुम्ही ही टीप लक्षात ठेवा, भेंडी नेहमी स्वच्छ धुवून पुसून नंतरच वापरायची। तर आता आपल्या अचारी भेंडी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करूया। तर 2 चमचे इथे मी कोणत्याही ब्रँडचा आपला अचारी मसाला आपण घेतलाय। हळद घातलेली आहे, त्यानंतर तिखटासाठी आपण मिरची पावडर ऍड केली आहे, आमचूर पावडर 1 चमचा वापरलाय आणि अर्धा चमचा आपण ह्यामध्ये चाट मसाला घातलाय। त्यामुळे छान चटपटीत अशी आपली ही आजची भाजी होणार आहे। चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर हे आपल्याला आपल्या भाजीमध्ये आपण ऍड करणार आहोत। यामध्ये आपण जो लोणच्याचा मसाला वापरलाय ह्यामुळे खूप छान चटपटीत अशी टेस्ट जी आहे ती आपल्या भेंडीला येते। तर जवळजवळ 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघाल भेंडी अगदी छान मऊ पडली आहेत आणि व्यवस्थित ती हळूहळू कुरकुरीत सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ह्याच पद्धतीने आपण अजून 2 ते 3 मिनिटं ह्याला परतवून घेतलं की ह्यामध्ये तयार करून घेतलेला हा जो ड्राय मसाला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे। खूप झटपट अशी तयार होते, टेस्टही वेगळी येते। ज्यांना लोणच्याचा स्वाद ज्यांना आवडतो त्यांना तर ही भाजी हमखासच आवडेल। व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि गरमागरम असा आपला आजचा जो मेनू आहे, वरण भात आणि त्यासोबत खाण्यासाठी ही चटपटीत अशी ही कुरकुरीत भेंडी। ह्याआधी सुद्धा मी तुम्हाला भेंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत। दही भेंडी असेल किंवा त्याचबरोबर भेंडीची कोशिंबीर सुद्धा आपण केलेली आहे। अशा वेगवेगळ्या रेसिपी आहेत। भेंडी फ्राय बनवली आहे, तर ह्याच्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आपली आजची ही अचारी भेंडी इथे खाण्यासाठी तयार झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि गरमागरम अशी ही सर्व करा।
मस्तच झालेली आहे. नक्की ट्राय करा. रोजच्या जर तुम्ही भेंडीच्या भाजीला कंटाळला असाल ना, तर आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच छान चटपटीत आणि अगदी उत्तम अशा पारंपरिक रेसिपीसाठी सुद्धा अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.